अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, एका नगरात ब्राह्मण उपनगरात राहत होते. त्यांच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे. ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवणास बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन पोर मरून जाई. असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. 6 वर्ष झाले. 7व्या वर्षी असेच झाले. तेव्हा सासरा रागवला व ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले, तिला रानात हाकून लावले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झुटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची, कोण इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झुटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरिता तर मी इथं आले आहे. तसे झुटिंगाची बायको, तेवढ्याकरिता मी इथं आले आहे. असे झुटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तिने आपली हकीकत सांगितली. आता मला जगून तरी काय करायचं आहे असे म्हणून ती रडू लागली. तशी झुटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई, तू भिवू नको, अशीच थोडीशी पुढे जा, तुला एका शिवाचे लिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या 7 आसरा बरोबर घेऊन पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे विचारल्यावर मी आहे म्हणून तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळे हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले. तिथून निघाली, पुढे गेली. तो एक बेलाचे झाड पाहिले. जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले. त्याचबरोबर ते खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखविली. पुढे त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि ती तिच्या हवाली केली. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योगिनीची पूजा करण्यास सांगितले आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करण्यास सांगितले. तसे तिने विचारले, ह्यांनी काय होते? अप्सरांनी सांगितले, हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत, सुखसमाधानाने राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिले. ब्राह्मणात जाऊन सांगितले, भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटे वाटले. अर्धघटकेने पाहू लागला. तो मुले बाळे दृष्टीस पडू लागली. पाठी मागून सुनेला पाहिले. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून वळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांना सुद्धा ती सुखाने नांदू लागली. ही 7 अवताराची कहाणी, 5 अवतारी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पिठोरी अवसेची कहाणी जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.